कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साईबाबांनी आपल्याला मंत्र दिलाय श्रद्धा आणि सबुरीचा, आणि श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे। राष्ट्र प्रथम म्हणजे श्रद्धा आहे आणि अंत में मैं म्हणजे सबुरी आहे। हा मंत्र आपण सगळे आपल्या जीवनामध्ये सातत्याने त्या ठिकाणी पाळत असतो आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यांना हा मंत्र समजला ते सगळे यशस्वी झाले आणि ज्यांना श्रद्धा आणि सबुरी समजलं नाही त्यांची हालत बुरी झाली। हे आपण या विधानसभेमध्ये या ठिकाणी निश्चितपणे बघितलेलं आहे। आणि म्हणून खरं तर आपण जर बघितलं तर एका अशा काळामध्ये आपली ही कार्यकारिणी या ठिकाणी होते आहे ज्याला संक्रमणाचं पर्व म्हणतात। मकर संक्रमण संपून महाकुंभाचं पर्व आपल्या देशामध्ये सुरू होत आहे। महाकुंभाचं अमृत हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्राप्त करण्याकरता हजारो लोक महाकुंभामध्ये त्या ठिकाणी एकत्रित होणार आहे। अशा काळामध्ये खरं म्हणजे हा विजय आपल्याला मिळाला आणि महाविजयाचे अधिवेशन आपण करतोय आणि मला आनंद आहे महाराष्ट्राच्या जनतेने 3 वेळा, एकदा नाही 3 वेळा भारतीय जनता पक्षाला 100 पेक्षा जास्त जागा या ठिकाणी दिल्या। गेल्या 30 वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 100 पेक्षा जास्त जागा मिळवणारा एकमेव पक्ष कुठला असेल तर तो तुमचा आणि माझा भारतीय जनता पक्ष आहे। आणि म्हणून आज आपण खरं म्हणजे ज्या प्रकारचा विजय या ठिकाणी प्राप्त केलाय, आपण पाहतो G20 असतं, G7 असतं, तसं भारतीय जनता पक्षाचं G6 तयार झालाय। म्हणजे जे लगातार 3 वेळा जिंकले त्या राज्यांच्या म्हणजे गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड आणि हरियाणा